नाही, आपल्याला आज एका महत्वाच्या विषयावरती बोलायचं आहे. तो विषय म्हणजे एक महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुंबई महानगरपालिका एक अशी महानगरपालिका आहे, याकडे सर्वांचं लक्ष असतं. पण आता विधानसभेच्या अधिवेशनामध्ये एकनाथ शिंदेनी एक वाक्य बोललं होतं. ते म्हणजे धुरंधर पिक्चर आहे, त्यामधील जे काही पात्र आहे रहमान बलोचचं, त्यावरून की ह्या बीएमसी तिजोरीवरील दरोडा टाकणारे रहमान डकेत कोण हे ओळखावं लागेल, हे शिंदेंनी एक वाक्य बोललं होतं. मित्रांनो, आपल्याला त्याच विषयावरती बोलायचं आहे. बघा, या 25 वर्ष शिवसेनेकडे मुंबई महानगरपालिका होती आणि ह्या 25 वर्षामध्ये म्हणजे अनेक प्रकारचे काही भ्रष्टाचार आहेत, अनेक प्रकारच्या काही गोष्टी आहेत ते होऊन गेल्याच. नदीमधील गाळ खाल्ला कोणी, नदी कुठली, मिठी. कॉन्ट्रॅक्ट घेतलं कोणी, तोही उत्तर भारतीय. त्यानंतर जे महत्वाची गोष्ट आहे, कोरोनामध्ये खिचडी खाल्ली कोणी, पीपीई किटचे पैसे हाणले कोणी. त्यानंतर उत्तर भारतीयांना कंत्राट दिलं कोणी, पत्राचार घोटाळे केले कोणी, पेंग्विन आणले कोणी. आणि असे असंख्य प्रश्न आहेत आणि असे असंख्य असे घोटाळे सुद्धा आहेत. पण काही महत्वाचे घोटाळे जे आहेत, ते महत्वाच्या गोष्टी आहेत, त्या आपण पुराव्यानिशी मांडणार आहोत. त्यामुळे या लोकांना आज मुंबई महानगरपालिका पाहिजे, हा यांचा बुरखा त्यांच्याच 2-3 व्यक्तींनी उघडा पडलेला आहे. पहिले निखिल वागळे साहेब, दुसरे राजदीप सरदेसाई, यांचेच मोहबोले पत्रकार, आणि अशी त्याच्यानंतर राज ठाकरे नेहमी बोलतात की मुंबई महानगरपालिकेची वाट लावली कोणी, परप्रांतीयाला कंत्राट वाटले कोणी, हे स्पष्टपणे राज ठाकरे पाठीमागे सांगितलेलं आहे. पण त्यानंतर सुद्धा मित्रांनो, सांगायचं झालं तर जे काही राजदीप सरदेसाई आहे, त्यांनीही पाठीमाग आदित्य साहेबांचे वाभाडे काढले होते बोलताना. त्या ठिकाणी निशब्द असे हे झाले होते. त्या ठिकाणी त्यांनी धुतलं, यांना काहीतरी सांगितलं. मग त्यानंतर जो काही महत्वाचा विषय होता, तो विषय असा की शिंदेंनी जे बोलले की बीएमसी तिजोरीवरील दरोडा टाकणारे रहमान डकेत कोण, हे रहमान डकेत कोण आहे ते निखिल वागळे यांनी सांगितलेलं आहे. बाळासाहेब असताना भ्रष्टाचाराला पैसे हाणायला शिस्त होती, शिस्त नव्हती. पण आता सध्या युबीटी असताना ती शिस्त लावली गेली. मातोश्रीवर पैशाचे व्यवहार होतात का, असं मला लोक विचारतात. 100% होतात. हे मला अतिशय विश्वासू माणसाने सांगितलं. मी आता नावं नाही घेणार, पण आजूबाजूला राहणाऱ्या उद्धव ठाकरे यांचे एकेकाळी मित्र असलेल्या माणसांनी दिलेली ही माहिती आहे मला, की बाळासाहेबांच्या काळात ना भ्रष्टाचाराला शिस्त नव्हती. आता हे लोक चिडतील, पण सत्य आहे, सांगायला पाहिजे आपल्याला, काय करणार. भ्रष्टाचाराला शिस्त नव्हती म्हणजे छगन भुजबळनी पैसे आणले, 2 लाख 3 लाख ठेवा, बाळासाहेब म्हणायचे ठेवा आणि जा, पक्षाच्या कामाला होती. नारायण राणेंनी काही पैसे आणले. म्हणजे वस्तुस्थिती अशी आहे, मनोहर जोशी, छगन भुजबळ, नारायण राणे यांनी जितके पैसे खाल्ले ना, त्यातले 50% जरी बाळासाहेबांना दिले असते तरी बाळासाहेब खूप श्रीमंत झाले असते. पण ह्यांनी असं केलं की 80% आपल्याकडे ठेवले आणि 20% दिले, असं त्यांचे आजूबाजूचे लोक सांगतात. तेव्हा शिस्त नव्हती भ्रष्टाचाराला. उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये भ्रष्टाचाराला शिस्त आली. बरं. म्हणजे 15% 20% घ्यायचेच, असं एक त्याला त्यांनी लावलं. महापालिकेमध्ये 50,000 कोटीचं बजेट आहे. 50,000 कोटी. 15% किती होतात तू मोज. किती होतात 15%? बघ ना. 10% म्हणजे 5,000 कोटी होतात 50,000च्या. एवढे पैसे तुम्हाला जर दरवर्षी मिळणार असतील तर काय, म्हणजे मला हे पटतच नाही उद्धव ठाकरेंकडे पैसे नाहीत वगैरे. नेमकी ती शिस्त कशी लावली गेली? कारण उद्धव ठाकरे हे 15 ते 20% कमिशन घ्यायचे. मुंबई महानगरपालिकेचं बजेट हे 50,000 कोटीचं आहे. त्यामधून 15 ते 20% कमिशन म्हणजे 7 ते 8 हजार कोटी यांची वर्षाला कमाई होते. त्यानंतर हे 7 ते 8 हजार कोटी वर्षाची कमाई काही हात न पळवता, पाय न मळवता भेटते. मग दुखतंय कोणाचं? मग त्यासाठी कोणतेही आरोप करा, काही आरोप करा, कुठल्याही थराला जा, धर्म सोडा, धर्म धरा, हिंदुत्व माना न माना, काहीही करा, पण काही करून मुंबई महानगरपालिका पाहिजे. कारण काय, 25 वर्ष जे काही
तोंडाला रक्त लागलेलं आहे ते असं स्वस्त बसू देणार नाही. कारण बघा, एखाद्या शिकारी प्राण्याच्या तोंडात रक्त लागलेलं असेल तर तो प्राणी कधीच शिकार करण्यावर बसत नाही. तसं झालं यांचं. त्यांना मुंबई महानगरपालिका पाहिजे, काही हो तिकडं. आणि त्यानंतर पाठीमागं कोणीतरी एक आरोप केला होता, तो म्हणजे की या ठिकाणी आमदारकीला एवढे पैसे लागतात, खासदारकीला एवढे पैसे लागतात, आणि कुठलंही जर एखादं पद घ्यायचं म्हटलं तर मर्सिडीज लागते, सोनं लागते, भारी भारी मोबाईल्स लागतात, अजून काय 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 लागतात हे तुम्हाला पाठीमागं समजलं असेल. मग नेमकं हे जे रहमान डकेत आहेत, हे रहमान डकेतने मुंबई महानगरपालिका पुकळून ठेवलेली आहे. फक्त ओरडायचं कोणावरती की या लोकांनी मुंबई खाल्ली, मुंबईचं वाटोळ केलं. अरे आत्तापर्यंत मुंबई कुणाकडे होती? 25 वर्ष मुंबई हे कोण सांभाळले? आणि 100 पैकी 90% जे कॉन्ट्रॅक्टर आहेत BMC, ते कॉन्ट्रॅक्टर नेमके कुठले आहेत? उत्तर भारतीय आहेत की महाराष्ट्रीयन आहेत? आणि मराठी शाळा बंद पाडल्या कोणी? एवढं ओरडू सांगतात की मराठी टिकली पाहिजे, मराठी टिकू, मराठी बोला, पण त्या ठिकाणी मराठीच्या शाळा नेमक्या बंद पाडल्या कोणी? आणि शिक्षक भरतीमध्ये मराठी शाळेचे शिक्षक चालणार नाहीत असा नियम काढला कोणी? अशा अनेक गोष्टी आहेत. त्यामुळं आता लोकांना ह्या रहमान डकेतपासून वाचवायचं आहे. महाराष्ट्राला, मुंबईला वाचवायचं आहे. त्यामुळं शिंदे साहेब बोलले होते की BMC वरती दरोडा टाकणारे जे रहमान डकेत आहेत ते ओळखा. हे लोकांनी ओळखले मधल्या काळामध्ये, आणि आता लोकांनी आता हे पण ओळखलंय की राष्ट्रविरोधी नेमकं हे लोक आहेत की नाही. आता यांचेच सहकारी पूर्वीचे माननीय पृथ्वीराज दादा चव्हाण यांनी एक वाक्य बोललेलं आहे की फक्त अर्ध्या घंट्यामध्ये भारत ऑपरेशन सिंदूर हारलं. अहो, हे लोक प्रत्येक वेळेस हे धर्माच्या विरोधामध्ये, राष्ट्राच्या विरोधामध्ये, हे सगळे लोक हे विरोधामध्ये बोलत असतात. हे काय नवीन नाही. पण जो रहमान डकेत आहे, हा रहमान डकेत कोण आहे तुम्हालाही कळलं असेलच. आणि जे काही निखिल वागळे बोललेत तेही तेवढंच खरं आहे. कारण निखिल वागळे हे त्यांचेच आहेत, त्यांचेच ते व्हिडिओ करतात. त्यांनी सांगितलंय नेमकं मुंबई महानगरपालिकेमध्ये ह्यांनी पैसे खायला शिस्त आणली. हे शिस्तबद्ध हे लोक आहेत, हे कामं सर्व शिस्तीने करतात. हे BMC सुद्धा अगदी शिस्तीने लुटलेली आहे. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय? नक्कीच व्यक्त व्हिडिओ शेअर करा. नमस्कार.